मुंबईमध्ये जैन धर्मगुरूंच्या चालण्यासाठी आखलेल्या पांढऱ्या पट्टीमुळे पुन्हा वाद। दादरमध्ये मराठी जैन आमने सामने। मनसेच्या अल्टिमेटम नंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पांढरी पट्टी पुसून त्या ठिकाणी काळा रंग लावला। पांढरी पट्टी ही सांस्कृतिक दहशतवाद, अशा गोष्टी खपवून घेणार नाही। पालिकेने तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करावा, संदीप देशपांडेंची भूमिका। जैन धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू। काँग्रेसकडून संदीप देशपांडेंना सुपारी, तर आम्ही सुद्धा बांगड्या भरल्या नाहीत। पांढरी पट्टी पुसल्यानंतर निलेश चंद्र मुनी यांचा हा इशारा। सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीसंदर्भात महायुतीची बैठक। शिवसेना राष्ट्रवादीचे नेते मात्र अनुपस्थित। मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्या गैरहजेरीमुळे महायुतीमध्ये बिघाडीची चिन्ह। नाशिक पाठोपाठ जळगावातील बंडही शमलं। उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत भेटीनंतर महायुतीच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंची माघार। महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याच्या शिंदेंच्या सूचना। अजितदादांप्रमाणे एकनाथ शिंदेंचा घात होऊ शकतो। दादा कसे गेले हे सगळ्यांना माहिती आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे माळशिरस पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय मगर यांचं मोठं विधान। रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस। कर्जमाफीच्या अटी हटेपर्यंत माघार नाही, रोहित पवारांची भूमिका। तर परवापासून नामदेव पायरीजवळ आंदोलनाला बसण्याचा इशारा। उद्धव ठाकरे उद्या मातोश्रीवर खासदारांची बैठक घेणार। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर ठाकरे अलर्ट, तर ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा दावा। लातूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या आढावा बैठकीमध्ये कार्यकर्त्यांचा गोंधळ। शिंदे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये तुलना केल्यानं वाद। अंबादास दानवेंच्या मध्यस्थीने हा वाद मिटला। भीमाशंकर मंदिर आराखड्यासाठी लोकांचं खूप सहकार्य। गावकऱ्यांसाठी 150 घरांचं नवीन गाव तयार करतोय। प्रशासनाकडून खूप वेगानं आणि चांगलं काम सुरू आहे, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। पंढरपूर मंदिर 2 दिवस दर्शनासाठी बंद राहणार। मूर्तीतील झीज, सूक्ष्म छिद्र आणि खराब झालेल्या भागांची दुरुस्ती होणार। 23 आणि 24 जूनला दर्शन बंद।